माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक शुभेच्छा. आज सकाळी कसे आहात? सकाळी तुम्ही प्रभूसोबत बोललात का? प्रभूसोबत बसून वेळ घालवला का? प्रभूने तुमच्याशी बोलले का? विचार करून बघा. असे म्हणताय का की आज वेळच नव्हता, खूप व्यस्त होतो, रात्री उशीर झाला, घाई झाली? प्रभूसाठी वेळ द्यायलाच हवा. आपण कितीही मागे असलो तरी खाण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी वेळ काढतोच ना. प्रभूसोबत बसून बोलायला, त्याचे वचन ऐकायला थोडा वेळ तरी बाजूला ठेवायला हवा. प्रभूसोबत संवाद साधल्यानंतरच आपल्या अंतःकरणात तो आशीर्वाद निर्माण होतो. ठीक आहे, आता हे इमारत पाहत असाल. हे काय आहे ते पाहत असाल. हे येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेमधून उभारलेले आहे. न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ही रुग्णालय प्रभूने आपल्याला दिलेली आहे. इथेच आपण येऊन सेवा करतो. गरिबांसाठी कमी शुल्कात उत्तम आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिली जाते. प्रत्येक शुक्रवार मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात आणि येणाऱ्या सर्व गरिबांना मोफत वैद्यकीय मदत दिली जाते. हे प्रभूने उभारलेलं एक कार्य आहे. प्रभू इथे अनेक लोकांना आशीर्वाद देत आहेत, चांगले करत आहेत. प्रभूला स्तुती असो. ठीक आहे, या ठिकाणाहून तुमच्याशी बोलताना मला आनंद होतो. आता प्रभू जे एक वचन सांगत आहेत ते म्हणजे एक प्रार्थना. आज एक देवभक्त व्यक्ती आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी प्रार्थना करत आहे. अशी एक प्रार्थना बायबलमध्ये सांगितलेली आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. 2 शामुवेल अध्याय 7 वचन 29. तुझ्या सेवकाच्या घराण्याचे तुझ्या आशीर्वादाने सदा अभिष्ट होवो. दावीद नावाचा एक भक्त प्रभूला उद्देशून एक सुंदर प्रार्थना करतो. दावीदला प्रभू म्हणाले, मी तुझ्यासाठी एक घर बांधीन, आणि प्रभूने तो वचन दिले आणि ते पूर्ण केले. प्रभूने जर एखाद्याला घर बांधून दिले ते कसे असेल? दावीदसाठी प्रभूने स्वतः घर बांधून दिले. तुमचे स्वतःचे घर नाही का? स्वतःचे घर बांधले तर छान वाटेल असे वाटते का? प्रभूला विचारा, प्रभू नक्कीच देईल. या जगात जगण्यासाठी जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत एक घर असणे आवश्यकच आहे. दावीदसाठी प्रभूने घर बांधून दिले आणि मग तो प्रार्थना करतो, प्रभू तुझ्या आशीर्वादामुळे तुझ्या सेवकाचे घर सदैव आशीर्वादित राहो. आपण घरासाठी कोणते गोष्ट आशीर्वाद समजतो? खूप साऱ्या वस्तू असायला हव्यात ना. सोफा सेट असायला हवा, डायनिंग टेबल असायला हवा, टीव्ही असायला हवा, वॉशिंग मशीन असायला हवी, फ्रीज असायला हवा. सर्व वस्तूंनी भरलेलं घर म्हणजे आशीर्वादित घर असे आपण म्हणतो. पण हे सगळे असूनही जर शांती नसेल तर, घरात राहणाऱ्यांमध्ये एकमत नसेल, एकमेकांवर प्रेम नसेल, तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणूनच एक घर आशीर्वादित असेल तर त्यात शांती आणि आनंद असायला हवा. कुटुंबात राहणाऱ्यांमध्ये प्रेम आणि ऐक्य असेल तेव्हाच खरा आनंद मिळतो. काहीही संपत्ती नसली तरी एकमेकांसोबत राहून आनंदात आणि शांततेत जगता आले तर तेच खरे मोठे आशीर्वाद आहे. मग हे जगिक वस्तू परमेश्वर देणार नाही का? नक्कीच देतो. तुमच्या घरासाठी जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व आवश्यक गोष्टी परमेश्वर देतो आणि आपल्याला आशीर्वादित करतो. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रभूचा आशीर्वाद. प्रभू तुझा आशीर्वाद आमच्या घरात असावा, तुझे शांती असावी, तुझे प्रेम असावे, तुझे समाधान असावे, तुझे दैवी स्वभाव आमच्या घरात आणि आमच्यात असावेत. हाच खरा मोठा आशीर्वाद आहे. तुमच्या घरात शांती आहे का? तुमच्या घरात सगळ्यांमध्ये प्रेम आणि ऐक्य आहे का? तुमच्या घरात गेल्यावर एक शांतीची भावना येते का? तुमच्या घरात पाऊल ठेवल्यावर माझ्यासाठी सगळ्यात आनंददायक जागा म्हणजे माझे कुटुंब, माझे घर असे म्हणता येते का? बऱ्याच लोकांना असे म्हणता येत नाही. नेहमीच घरातून बाहेर पडायचे म्हणूनच बाहेर जातात आणि घरी लवकर परतायचे टाळत शक्य तितके उशीर करूनच परत येतात. माझ्या घरात आशीर्वादच नाही, मग अशा परिस्थितीत तुम्ही किती काळ जगणार आहात? प्रभू म्हणतो, मी तुझे घर आशीर्वादित करीन, तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. तुम्ही मागितले तर प्रभू तुमच्या घरात बदल घडवून आणतील. प्रभू तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर यावा, तो शांती यावी,
एकमत यावे, प्रेम आणि ऐक्य यावे. ती आनंदाची भावना आमच्या घरात असावी. तुमचे घर आशीर्वादित करा. तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. नक्कीच बदल घडेल. नाहीतर एक गोष्ट दुसऱ्याशी जुळत नाही. मी कितीही मेहनत घेतली तरी काहीच जुळत नाही. ही सगळी मोठी समस्या आहे. म्हणूनच का तर शैतानाला तुम्ही आनंदात राहताना पाहणे त्याला आवडत नाही आणि तो आपल्या कुटुंबाला सतत त्रास देत राहतो. मग तुमचे प्रार्थनाच एकमेव आहे जे त्याला दूर ठेवून आपली रक्षा करू शकतं. दररोज मन लावून प्रार्थना करा. कुटुंबासाठी प्रार्थना करा. तुम्ही साधारण 20 मिनिटे भक्तिगीत गा, स्तुती करा आणि प्रार्थना करा. मग बघा, घरात एक अद्भुत बदल घडून येईल. आता दाविदासारखं प्रार्थना करायला हवे. प्रभू, आजपर्यंत जे काही झाले ते ठीक आहे, पण आजपासून आमचे घर, आमचे कुटुंब तुझ्या आशीर्वादामुळे आशीर्वादित व्हावे. आम्ही तुझेच आहोत. आमचे घर सगळे तुझेच आहे. तू आशीर्वाद दे असे तुम्ही प्रार्थना करता का? मनापासून प्रार्थना करा. पाहूया, प्रभू, तुझ्या आशीर्वादामुळे आमचे घर, आमचे कुटुंब आशीर्वादित व्हावे. शांती, आनंद, एकवाक्यता, ऐक्य हे सगळे आमच्या घरात दिसून यावे. तुमच्या रक्ताचा शिंपडा करून तुमच्या संरक्षणाची कबुली देऊन येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन.